Hello and welcome to Sangam. So you can see here on board फक्त आणि फक्त लास्ट 7 hours राहिलेले आहेत. बरेच कॉल येत आहेत आपल्याला, तर लगेच तुम्हाला मी सांगते की ITI प्रिन्सिपलचे हे जे 7 तास राहिलेले आहेत, बॅच वगैरे सगळं जाऊ द्या, पण इथे तुम्ही लक्षात घ्या आवरली बेसिस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल तर फॉर्म भरू नका. आणि हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे MPSCचं, याच्यावरतीच तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरकडनं आता आजचा दिवस संपेपर्यंत लवकरात लवकर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरकडनं याच्यावरती फॉर्मॅट लिहून घ्या. कसा लिहायचा, काय लिहायचं सगळं मी सांगितलेलं आहे. जर नसेल माहिती तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच दाखवून देते. कुठे जायची गरज नाही आहे, कोणत्या लिंकवर क्लिक करायची गरज नाही आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कोणत्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर हे तुम्हाला सगळं ॲज अ रोल तुम्ही काय प्ले केला होता ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. आणि प्लीज त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवरतीच तुमचा एक्सपिरियन्स लिहून द्या. नाही तर हे बघा, माझ्या एका विद्यार्थ्याचा असा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, हा इथे तुम्ही बघू शकता फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. इथे असं लिहून येतं यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. आपला वेळ वाया जातो, त्यानंतर इच्छा आकांक्षा सगळ्या मरून जातात. म्हणून प्लीज तसं करू नका. जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे. तुम्ही वाटल्यास तर या व्हिडिओमध्ये स्कॅन करून घ्या. हा QR कोड आहे. पॉज करा व्हिडिओला, मी साईडला होते. तुम्ही हा QR कोड स्कॅन करून घ्या, किंवा हे तुम्ही जर टेलिग्रामवरती ही लिंक जरी कॉपी केली, बघून घ्या काय लिंक आहे ती टाकली, तर तुम्हाला मिळेल आपलं टेलिग्राम चॅनल. का बरं टेलिग्राम चॅनल? कारण की तुम्हाला इथे हे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते मिळून जाईल तुम्हाला. ओके, या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची फोटोकॉपी काढा, तुमच्या म्हणजे झेरॉक्स काढा, तुमच्या एम्प्लॉयरला द्या, आणि इथे सही शिक्का सगळा तुमच्या ऑफिसचा पाहिजे. ओके, त्यानंतर जर तुम्ही स्मॉल फॅमिलीमध्ये एलिजिबल असाल तर ते सर्टिफिकेट पण इथे तुम्हाला उरलेल्या 7 तासांमध्ये काहीच कुठेच जायची गरज नको असायला पाहिजे, म्हणून आपण इथे टाकलेलं आहे. जर तुम्हाला बघायचं आहे की बाबा हा फॉर्म कसा भरतात, माझ्या एम्प्लॉयरला मी इझिली कसं सांगू, तर तुम्ही यूट्यूबवरती जा. संगम स्पर्धा परीक्षा केंद्र आपलं हे चॅनल आहे, तिथे जा आणि ह्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल. प्रोबॅबली तो आता सेकंड व्हिडिओ झालेला असेल, नाहीतर ही प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला MPSC ITI प्रिन्सिपल इथे जर तुम्ही गेले तर तुम्हाला सगळे MPSC रिलेटेड इथे अपडेट्स म्हणजे ITI रिलेटेड अपडेट्स मिळतील. त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल आणि आता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, तर ही आपली मोस्ट अवेटेड आणि सगळ्यात फेमस अशी बॅच आहे आपली ही. याची फीस 14,000 रुपये आहे. फक्त 50 स्टुडंट्सला आपण 5,600 केली होती आणि ते 50 स्टुडंट्स झालेले आहेत. बट फेस्टिवल सीझन चालू आहे, म्हणून आजपासून भाऊबीजेपर्यंत आपण अगेन ही जे डिस्काउंट आहे या बॅचसाठी ते आणलेलं आहे, आणि अगेन ह्या फीसमध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स तर मिळणारच आहेत, पण नोट्स आणि MCQ सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपले नोट्स जे आहेत ते किती क्रिस्प. इंजिनियर मुलांची एक मला क्वालिटी आवडते की ते फक्त नोट्सवरनं पण अभ्यास करू शकतात. देअर ग्रास्पिंग स्किल, देअर मेमोरायझेशन, रट्टाफिकेशन इज व्हेरी नाईस. तर हे बघा, पॉईंट 3 आहे हा तुमचा सिलेबसमधला. इथे तुम्हाला सगळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण दिलेले आहेत याचं सेग्रिगेशन करून दिलं आहे तुम्हाला. MPSCनी हे वेअर कुठेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स टाकून दिलेले आहेत, पण तुम्हाला इथे संगमने सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोणते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. मग त्याच्यात NCERT, CBSE ह्या सगळ्या गोष्टी येतात. स्किल डेव्हलपमेंटचे कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि नंतर स्टेट गव्हर्नमेंटचे. ओके, मग तुम्हाला त्याच्यावरती डिटेल्ड असे नोट्स दिलेले आहेत. ती जी कोणती इन्स्टिट्यूशन आहे ती कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये येते, तिचं ऑर्गनायझेशन काय आहे, तिला फायनान्स कोण करतं, हेड कोण करतं, आणि तिचा रोल काय आहे, हे सगळं या इन्स्टिट्यूशनबद्दल दिलेलं आहे. आणि फक्त इथेच नाही, वी आर नॉट स्टॉपिंग हिअर. याच्यावरती तुम्हाला कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, प्रोबॅबल क्वेश्चन्स, PYQs, या सगळ्यावरती आधारित हे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी नोट्स वाचाल, लगेच त्याच्यावरती MCQs सोडवाल, आणि असं करत आपण तुमचा जो 20 ते 22 पॉईंटचा सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत. NCERT वरती लगेच क्वेश्चन्स,
हे असे सगळे आपले क्वेश्चन फॉर्मॅट आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मला नोट्सची म्हणजे मला लेक्चर्सची गरज नाही आहे, फक्त नोट्सनी माझं होऊ शकतं अभ्यास, तर फक्त नोट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी माझा अभ्यास करेल, मला फक्त MCQs पाहिजे, ओनली MCQs आर ऑल्सो अवेलेबल. आणि जर तुम्हाला ही फुल फ्लेजेड बॅच घ्यायची असेल तर मग याच्यामध्ये नोट्स, MCQs, लेक्चर्स प्लस ही मेंटॉरशिप मिळणार आहे. ओके, सो आय होप तुम्ही ह्या लास्ट 3 days म्हणजे जे आता लास्टचा 7 hours राहिलेले आहेत, तर प्लीज याच्यामध्ये फॉर्म भरा. कारण की सगळ्यात जास्त बेरोजगार कोणता जर एक समुदाय असेल तर तो इंजिनियर आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कोणी नावं ठेवावं की कुणी असं बोलतं हां काही नाही त्याची इंजिनिअरिंग झाली आहे, आपण त्या क्रीडमध्ये नको असायला पाहिजे. आता तुम्ही हा फॉर्म भरा, फक्त इंजिनियर्स पण याच्यातून निघून जाणार आहे. ज्यांनी जॉब केलेला आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ते क्रीम हा फॉर्म भरू शकतात. तर प्लीज तुम्ही तुमच्या क्रीमला खरंच तुम्ही साजेसं काहीतरी वागू शकता असं करा. हा फॉर्म भरा, सिरियस घ्या या परीक्षेला आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा. ओके, चला, थँक्यू.